नमस्कार, गुड मॉर्निंग. मी ऋतुषा कदम. सात सलाम या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. राज्यासह देश-विदेशातील घडामोडींचा वेगवान स्वरूपात आढावा घेणार आहोत आणि काही महत्त्वाचे अपडेट सविस्तर पाहणार आहोत. मात्र त्यापूर्वी एक नजर हेडलाईन्सवर. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षचिन्हाची आज सुनावणी. गेल्या 3 वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात याबाबत सुनावणी सुरू. पक्ष आणि चिन्ह कुणाला मिळणार याकडे लक्ष. जिल्हा परिषद पंचायत समित्यांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज शेवटचा दिवस. 27 जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेता येणार. अर्ज छाननी पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होणार. आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या उर्वरित जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचं भवितव्य आज ठरणार. आरक्षण संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. आज दोन्ही शिवसेनेचे नगरसेवक गट नोंदणीसाठी कोकण भवनात जाणार. आजच एकनाथ शिंदे शिवसेनेच्या गटनेतेपदी निवड करण्याची शक्यता. यामिनी जाधव, अमेय घुले यांची नावं चर्चेत. मुंबईच्या महापौर पदाबाबतची चर्चा आता दिल्ली दरबारी. एकनाथ शिंदे येत्या 2 दिवसात दिल्लीला जाणार असल्याची सूत्रांची माहिती. भाजप राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन आणि अमित शहा यांच्याशी चर्चा करणार. ठाकरेंची लोक खोटी माहिती पसरवतात. ठाकरे गटाकडून वातावरण खराब करण्याचा केविलवाणा प्रयत्न. राहुल शेवाळे यांची टीका. तर आमच्यात कुठेही कटुता नाही, शेवाळेंचं स्पष्टीकरण. रायगड पेण ग्रोथ सेंटरसाठी MMRDA आणि विविध जागतिक कंपन्यांमध्ये सामंजस्य करार. हा प्रकल्प तिसरी मुंबई म्हणून कल्पित. फडणवीसांची माहिती. मुंबईतील हवेच्या गुणवत्तेवरून हायकोर्ट नाराज. मध्यम निर्देशकांवरून व्यक्त केले असमाधान. प्रदूषणाबाबत 23 जानेवारीला पुन्हा सुनावणी. मुंबईत पश्चिम रेल्वेवर आज पुन्हा ब्लॉक. कांदिवली कारशेडच्या कामामुळे 102 लोकल फेऱ्या रद्द. पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागणार.